ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आयजीएमसाठी 50 लाखाचा निधी राखीव आमदार डॉक्टर राहुल आवाडे। इचलकरंजी येथील आयजीएम इस्पितळास राज्य सरकारने गौरवल्यानंतर आयजीएम मधील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची भेट घेऊन धन्यवाद दिले। यावेळी बक्षीस म्हणून त्यांनी आवश्यक सुविधांसाठी प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या आमदार फंडातील 50 लाख रुपये आयजीएमसाठी राखीव ठेवले जातील अशी घोषणा केली। ब्राझीलच्या साखर उद्योगाचा अभ्यास दौऱ्यावरून परतल्यानंतर आयजीएम मधील अधिकाऱ्यांनी डॉक्टर आवाडे यांची सदिच्छा भेट घेतली। पुष्पगुच्छ देऊन त्यांना धन्यवाद दिले। यावेळी आमदार आवाडे यांनी शिष्टमंडळासोबत व्यापक चर्चा केली। येथे आता काय अडचणी आहेत, नर्सिंग कॉलेजची प्रक्रिया सुरू झाली आहे का, सर्व विभागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, मुबलक पाणी मिळते का आदी विषयांची डॉक्टरांकडून माहिती घेतली। यावेळी शल्य चिकित्सकांनी काही अडचणी मांडल्या। यावर डॉक्टर आवाडे यांनी तातडीने वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पूर्तता करण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर सर्व डॉक्टर वेळेवर उपस्थित असतात का, सीसीटीव्ही कॅमेरा रॉडम पद्धतीने कोणत्याही क्षणी तपासणार। आपलं शहर कामगार लोक वस्तीचं आहे, परिसरातील ग्रामीण भागातील लोकही उपचारासाठी येतात, त्यांना कशाचीही तोशीस लागणार नाही याची दक्षता घ्या। तक्रार अजिबात चालणार नाही। हे इस्पितळ सर्वसामान्यांसाठी आहे। आलेल्या प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने बोला, त्यांना आदर द्या, चाकोरीबद्ध काम करू नका असा इशारा देत मी तुमच्या सोबत आहे, चिंता करू नका असा विश्वासही दिला। यावेळी समन्वयक कपिल शेटके हे उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी।